मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत संपायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले. त्यानंतर हे आंदोलनाला पुन्हा सुरुवात होणार आहे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की आता हे आंदोलन मनोज जरांगे यांच्या हातून निसटतंय का आणि संपूर्ण मराठा समुदाय किंवा सकल मराठा या आंदोलनाला हाताळताना कुठे चुकत तर नाहीये ना. हे आंदोलन जसं भुजबळ म्हणतात तसं नाही, पण वेगळ्या माध्यमातून झुंडशाहीच्या किंवा झुंडगिरीच्या हाती जातंय का, किंवा ते जाऊ नये यासाठी आता काय काळजी घ्यायला हवी. मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं, पण ते ओबीसींच्या प्रवर्गातून मिळताना ओबीसींचा जो काही रोष आहे तो सरकारला किती पेलवणार आहे, किती झेपवणार आहे, हा प्रश्न आहे. पण या सगळ्या दरम्यान एका महत्वाच्या प्रश्नाकडे आपल्याला लक्ष वेधायचंय, ते म्हणजे या आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या आशा अपेक्षा या अक्षरशः आकाशाला उंचावण्यामध्येच जरांगेंना यश आलंय, पण ते मिळवताना येत नाहीये. ओबीसी समाज हा वेगळ्या पद्धतीने आपला आक्रोश नोंदवू पाहतोय आणि या सगळ्यामध्ये मूळ आरक्षणाचा विषय भरकटतोय का, हाच आपला प्रश्न आहे. आणि याच गोष्टीचा उहापोह आपल्याला या व्हिडिओतून करायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रांनो, मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, ते ओबीसींच्या प्रवर्गातून मिळायला नको, या दोन गोष्टी आता बराच काळ आपण त्यावर कात्याकूट केला. माझा आताचा जो प्रश्न आहे किंवा आताचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत थेट, बिनचूक आणि समोर आणून काही मुद्दे आपल्या मांडण्याचा आहे. तो असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी या 24 तारखेच्या आंदोलनापासून, म्हणजे 24 तारखेला आंदोलन सुरू करायचंय, त्यासाठी त्यांनी 17 तारखेला एक बैठक घेतली होती अंतरवाली सराटीमध्ये. या बैठकीमध्ये ज्या वेळेला मनोज जरांगे असं म्हणत होते की मुख्यमंत्री आता सकारात्मक पद्धतीने आपल्याला रिप्लाय देत आहेत, सरकार आरक्षण देण्याबद्दल सकारात्मक आहे, सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मार्गी लागलेल्या आहेत, मग त्यामुळे आपल्याला मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही, हे त्यांचं वाक्य पूर्ण होणार ना होणार तोच खाली असलेल्या जनसमुदायाकडून किंवा मराठा समाजातील तरुणांकडून मुंबई मुंबई असा जल्लोष आणि असा चित्कार करण्यात आला. आता इथे प्रश्न हा आहे की मुंबईमध्ये आंदोलन, बघा, मनोज जरांगे पाटील एखादी गोष्ट बोलून जात आहेत, पण त्याचे परिणाम काय होतील याचा ते विचार साकल्याने जो नेत्याने करायला हवा तो ते करत नाहीये. आता मुंबईमधलं ट्रॅफिक जाम किंवा मुंबईमधली वाहतुकीची कोंडी आणि मुंबईकरांना होणारा त्रास या काही गोष्टी लपून राहिलेल्या नाहीयेत. राज्यभरातून लोक ज्या वेळेला आपल्या कार्यालयीन कामासाठी, न्यायालयीन कामासाठी किंवा इतर कोणत्या शैक्षणिक कामासाठी मुंबईत येतात, त्यावेळेला त्यांना वाहतुकीच्या कोंडीचा किती सामना करावा लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या समाजाला आरक्षण द्यायचंय त्या समाजाने जर ट्रॅक्टरचा मोर्चा मुंबईत आणला किंवा मुंबईत मोर्चा काढायचा प्रयत्न केला आणि तो मोर्चा जर यशस्वी झाला नाही किंवा शिस्तबद्ध झाला नाही, हे मी इतक्यासाठीच म्हणतोय, माझं मराठा समाजातील सर्वांवर, सकल मराठाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर, जो एक मराठा लाख मराठा म्हणून शिवछत्रपतींचं नाव घेऊन आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतोय, त्यावर पूर्ण विश्वास आहे. पण बऱ्याचदा असं होतं की आंदोलन नेत्याच्या हातून निसटतं. मनोज जरांगे पाटील यांच्या हातून हे आंदोलन निसटतंय का, किंवा दुसऱ्या बाजूला बघा, आज जी सभा आहे बीड मधल्या पाटील मैदानावर, तिथे ती सभा होईलच, पण बीड मधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली. आता या सुट्टीची काय गरज काय होती? ही सुट्टी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जरांगेंना एक्सपोज करण्यासाठी की जरांगेंना टीकेचं लक्ष करण्यासाठी दिलेली आहे? शालेय शिक्षण मंत्री किंवा शालेय शिक्षण विभाग नेमका काय करतोय? जर समजा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची सुट्टी देणार असतील तर उद्या धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसींचे प्रश्न आहेत किंवा इतर मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भातले काही समस्या प्रलंबित आहेत, त्या प्रत्येक वेळेला आपण सुट्टी देणार आहे का? हा त्यातला एक सगळ्यात महत्वाचा विषय. दुसरं, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या लेकरांचं भलं होईल, आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळतील, हे सगळं खरं, हे नेत्यासारखं बोलतायत जरांगे पाटील. मुळात इथे वेळ आणि गरज याची आहे की आपल्याकडे किती नोकऱ्या 10 वर्षात मिळाल्या, त्यातल्या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजांच्या जागा किती होत्या, ओबीसींच्या जागा किती होत्या, मागासवर्गीयांच्या जागा किती होत्या, त्या आरक्षणाच्या माध्यमातून मिळाल्या का? नुकतीच एक यूपीएससीची परीक्षा पार पडली आणि त्या परीक्षेच्या संदर्भातले जे गुण होते, म्हणजे ती
ज्याला आपण म्हणतो की प्री एक्झाम होती, त्या प्री एक्झामला आणि अगदी एमपीएससीच्या पण आपल्याला सांगून आश्चर्य वाटेल किंवा कदाचित धक्काही बसेल, फक्त मागासवर्गीयांचा जर प्रवर्ग सोडला तर बाकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले घटक, मराठा समाजातले तरुण, ओबीसी यास आणि खेळाडूंचा जो काही प्रवर्ग होता त्यातही कमी मार्क असलेल्या लोकांना त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली म्हणून पात्र ठरवण्यात आलेले आहे. पण उरलेल्या 3 ते 4 प्रवर्गामध्ये सगळ्यांचे गुण सारखे होते. म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणजे उद्या तो तरुण कलेक्टर होणार आहे असं समजण्याचं कारण नाही. या नेत्यांनी घातलेला घोळ आणि त्यातून मराठा तरुणांना दिलेलं जे काही आशेचं किंवा स्वप्नांचं गाजर जे काही दाखवलेलं आहे त्यातून ही सगळी गल्लत झालेली आहे असं माझं मत आहे. आता 24 तारखेला जरांगेंचं म्हणणं काय की सरकारने वेळ दिली आणि वेळ पाळली. त्याचं काय करावं तेच पुन्हा सुरू आहे. आपण ना करतो आताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबांना एवढ्या नाही मग तुमचं काय म्हणणं आहे का? वेळ नाही देता त्या शब्दावर चर्चा झाली सगळीच वेळ. बरं मला सांगा की आता चर्चा नको निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का? चर्चा हो चर्चेतून मार्ग निघतो. चर्चा सुरू राहील त्याबद्दल काही अडचण नाही. पण आम्ही नाही थांबत. आम्हाला आरक्षण पाहिजे. आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे. तुम्ही असं चर्चा करताना मला असंच आम्ही ढकलीत राहतात पुढं थोडा वेळ द्या आमचा द्या. वेळ नाही मिळत आमचा. चर्चा केली रोज त्याच्यावर चालू आहे. आत्ताही तेच चालू होतं म्हणलं तेच चालू होतं. माझ्या साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल थोडा वेळ म्हणलं वेळ नाही मिळत. वेळ कशाच आहे तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही. तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही. तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळी. महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या. की महाजन साहेबाचे शब्द आहेत. तुम्ही म्हणताय 4 दिवस म्हणजे आम्ही 4 दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला. आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागतात कायदा पारित करायला आधार लागेल. तुम्ही 30 दिवस मागितले आम्ही 40 दिवस. हेच महाजन साहेबाचे शब्द झाला का कायदा पारित? हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. सगळे गुन्हे मागे घेऊन आतापर्यंत घेतले का राज्यातले? नाही. मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा. पुढे आणखी थोडा वेळ द्यायचा नाही. आज बच्चू कडू हे तिथे गेले आणि बच्चू कडू तिथे गेल्यानंतर बच्चू कडू काय म्हणतायत ते आधी आपण बघूया. संक्षिप्त स्वरूपात बघूया. माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे. काही गोष्टी कशा बरोबर आहे का आपण 2-3 शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते. त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही. हे दुर्दैवच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे. हे म्हणणं तर साहजिकच आहे ना. कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना. नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहीलच ना. ते थोडं रोखू शकतं. उद्या आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे. आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी. तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं? सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा? नाही. माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे. आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे. ती झाली पाहिजे. या न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे. 2 गोष्टी आहेत. होऊन नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटन तेच झालं समजा तर मला वाटते अधिक सोयीचं. माझं म्हणणं असं आहे तर सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल आंदोलन न करता भेटत असेल ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील? तुमची जी भूमिका राहील ही सार्वत्रिक भूमिका सगळीची आहे. आता बच्चू कडूंना पाठवलं होतं कशासाठी? तर जरांगेंची समजूत काढण्यासाठी. आणि ते काय बोलतायत तेही बघा. म्हणजे बच्चू कडूंसारखा एक जमिनीशी नाळ जोडलेला नेता खरंच गोंधळलाय का हा माझा प्रश्न आहे. सरकार अशा नेत्यांना पाठवते मग अशा नेत्यांकडून जे काही इनपुट येणार आहे त्यातून काय होणार आहे? मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो. मी स्वतः जमिनीवर जाऊन रिपोर्टिंग करणारा पत्रकार असल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि मराठवाड्यातले जे 8 जिल्हे आहेत तिथे हा प्रश्न
प्रचंड धगधगतोय. ग्राउंड रिअलिटी खूप वेगळी आहे. वातानुकूलित दालनात बसून अधिकारी आणि नेते वेगळं बोलतायत, प्रत्यक्षात लोकांचं म्हणणं वेगळं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये सारखं मंत्र्यांना तिथे पाठवून ज्या वेळेला काही प्रयत्न केले जातात त्यावेळेला भुजबळांसारख्या नेत्यांची जी प्रतिक्रिया आहे ती विडंबनात्मक असली किंवा ती थोडीशी बोचरी जरी असली तरी ती वास्तव आहे. आता हे सगळं होत असताना हा मुळात प्रश्न, भुजबळ आपलं राजकारण करतायत कारण त्यांना ओबीसीचा सगळ्यात मोठा नेता व्हायचंय. मग असा नेता होताना आपल्या अंगचे सगळे अभिनयाचे गुण ते त्यात आणतायत. आज भुजबळ गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचा कस लावून ते सगळे या प्रश्नाकडे बघतायत. जरांगे पाटील यांच्या हातात आता फार काही राहिलंय असं दिसत नाहीये या आंदोलनातलं. त्यामुळे सरकार देखील गोंधळलेलं आहे आणि भुजबळ आणि जरांगे हे देखील गोंधळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईची कायदा सुव्यवस्था, मुंबईचं जनजीवन विस्कळीत करून किंवा मुंबईत येऊन आणि पुन्हा आंदोलनाचा एक सगळा खटाटोप करून काय होणार आहे हा एक प्रश्न आहे. पण आता जरांगे हे जर बाजूला गेले किंवा जरांगेंकडून आंदोलन बाजूला गेलं तर या आंदोलनातून खरंच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का, हाच लाख मोलाचा प्रश्न आहे. आणि ते आरक्षण मिळाल्यानंतर त्यातून होणारी शैक्षणिक प्रगती आणि त्यातून होणाऱ्या नोकऱ्यांचा प्रश्न हा झटपट सुटणार आहे का? संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात जेव्हा कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्यांचा घाट घातला जातोय त्यावेळेला असलेल्या सरकारी नोकऱ्या या फक्त आरक्षणाच्या माध्यमातून मिळतील हा खोटा गैरसमज पसरवण्यामध्ये या नेत्यांनी महारत हासूल केलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या तरुणांना गोंधळवण्यामध्ये आणि हे आंदोलन आणि सरकार भरकटवण्यामध्ये काही यंत्रणा आणि काही गोष्टी कामी लागलेल्या आहेत. आपल्याला या संपूर्ण प्रश्नातून जर वाट काढायची असेल तर समजूतदारपणा हा दाखवावा लागेल. तो मराठा समाजालाही दाखवावा लागेल, तो ओबीसींनाही दाखवायला लागेल आणि त्याही पेक्षा तो मायबाप सरकारलाही दाखवायला लागेल. आपल्याला काय वाटतंय, हे जरांगेंच्या हातून आंदोलन निसटतंय का? भुजबळांसारखे नेते ओबीसींच्या हक्कांसाठी बोलत असताना स्वतःचे पॉलिटिकल गोल पण सेट करतायत का? आपल्याला जे वाटतंय ते आपण आपल्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि या आरक्षणाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे आपल्याला नोकऱ्या मिळू शकतील असं मराठी तरुणांना किंवा मराठा तरुणांना वाटतंय का हे देखील आपण आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. असेच काही थेट, बिनधास्त आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्र हे चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं मात्र आवर्जून करा. आणि या संपूर्ण आंदोलनाच्या बाबतीत आणि आरक्षणाच्या बाबतीत काय होणार आहे यावर आपली बारीक नजर आहे. आपण अशाच काही गोष्टी आणि घटना घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.